नावच नसलेल्या 31व्या वर्धापन दिन कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या गीताई मॅडम, अध्यक्षा स्वातीताई वडोलकर आणि व्यासपीठावर इतर उपस्थित प्रतिष्ठित महिला आणि समोरचे स्त्री पुरुष. सूत्रसंचालकाने अनुभव हा शब्द सांगतो. अनुभव कशाचा, तर ते मासिक आहे आणि त्या बाळाला आणि त्यांचं परिवार त्याच्याविषयी माझ्यासाठी हा दिवस हे व्याख्यान भारी आहे. कारण कैलासवासी विद्या बाळ संपादिका असलेले मिळून सारेजणी हे मासिक खूप वर्षापूर्वी सुरू झाल्यानंतर काही वर्षांनी माझ्या वाचण्यात आले. मला ते चांगले वाटले. मी लगेच त्याची आजीव वर्गणी भरली. त्यावेळी 1000 रुपयाच्या आसपास त्याची फी असावी. त्या 1000 रुपयांमध्ये आज हे मासिक माझ्या घरी अखंडपणे येतंय आणि घरातले सर्वजण ते वाचतात. मी वाचक या नात्याने सांगतो, मी साऱ्याजणी या नावावरून हे मासिक फक्त महिलांसाठी आहे, पुरुषांचा काही संबंध नाही असे पुरुषांना प्रथम दर्शनी वाटू शकते. परंतु प्रत्यक्षात वास्तवामध्ये तसे काही नाही. हे मासिक महिला एकटेच पुरुषांनाही विचार करायला लावते, त्यामुळे पुरुषांनीही वाचलेला हवे. ते मासिकाचे टॅगलाईन असे आहे की ते ती ते आणि तो त्यांचा स्वतःशी आणि परस्पराशी नव्याने संवाद होण्यासाठी हे मासिक नेहमी चळवळ आहे. हे वाक्य त्याचे प्रत्येकाच्यावर मासिकावर टॅगवर असते. या मासिकामध्ये जाहिराती नसतात, राजकारण नसते, तर असते हे कौटुंबिक सौख्य निर्माण करण्याचे मार्गदर्शन, सल्ला आणि अनुभव. प्रत्येकाच्या आयुष्यात सर्वात जवळचे, सगळ्यात दीर्घकाळ एकमेकांच्या समवेत राहणारे असे कोणते नाते आहे तर ते पती पत्नी, नवरा बायको यांचीच असते. याच पती पत्नी सहजीवनावर वाहून घेतलेले हे मासिक सातत्याने सुरू आहे असे मला वाटते. हे मासिक वर्षानुवर्षे नियमित वाचल्याने माझ्या व पत्नी संगीताच्या वैवाहिक सार्वजनिक जीवनात आमूलाग्र बदल झाला. ते मोहच्या लोकांना माहीत आहे, मी सांगायची आवश्यकता नाही. पत्नीला समानतेने वागवणे, तिची प्रतिष्ठा जपणे, पत्नीला विश्वासाने स्वातंत्र्य देणे, तिला अष्टपैलू तयार करून पुरुषाप्रमाणे कुटुंबाच्या प्रमुखपणाचा दर्जा देणे, तिला स्वतःपेक्षाही ज्यादा प्रत्येक क्षेत्रात पुढे आणणे, घरी मात्र सत्ता स्त्री सत्ताक पद्धत अंमलात आणणे, हे सर्व आमच्या आयुष्यात घडलंय. हे आवडले मला सांगा वाटते. माझ्या व पत्नी संगीताच्या वैवाहिक जीवनात लग्नाला 40 वर्ष होत आहे. या 40 वर्षात एकदाही आमच्यामध्ये अबोला वाद झाले नाही. एवढेच नव्हे तर आवाज चढून बोलण्याचा प्रसंग सुद्धा आला नाही. आजच्या घटस्फोट, जाळून घेणे, आत्महत्या अशा काळात हे थोडस वेगळं वाटणं साहजिक आहे. पण हे आलं कुठून तर ते या मासिकातील विचार अंगात आणल्यामुळे असे मला वाटते. हे सर्व आमच्या जीवनात घडतंय. त्यामागे कैलासवासी विद्या बाळ यांचे मूळ सार्वजनिक मासिकातील विचार आहेत. हे मासिक वाचल्यानंतर पती पत्नीमध्ये
कसे बदल होतात याचे उदाहरण म्हणजे आमच्या दोघांचे सहजीवन तुम्ही पाहता. म्हणजे एखादे वैचारिक मासिक जर नीट वाचले तर ते काय करू शकते याचे आमचे जीवन म्हणजे उदाहरण ठरावे असे मला वाटते. काही